आणि पुलामुळे जो रस्ता पूर्ण बंद झालेला आहे, लिंगविरे आणि राजेवाडी मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे, तो दाखवू शकताय कुठे? आहे ना बघा, या बाजूला आहे तो रस्ता, तो पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे. पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे. पुलावर कमीत कमी 3 फुटाचं पाणी वाहतं येतात आणि बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला 4 फुटापर्यंत आता पाणी आलेलं आहे. आणि अंदाजे हे माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 80,000 क्युसेक्स पाणी इथून चालू आहे. आणि पाण्याचा प्रवाह अजून वाढतोय. अजून वरतीचं पाणी येणार आहे. राजेवाडी तलावातलं पाणी अजून यायचं आहे. यामुळे शेतकरी बांधवावर काय मोठं नुकसान होणार आहे? शेतकऱ्यांचं आता बऱ्याचशा जमिनीमध्ये पाणी आहे. जमिनी आता खांदून खांदून गेलेल्या आहेत. आत्ता दिगंजीची काही मंडळी इथं आलेले आहेत. राजेवाडी मार्गे त्यांना यायचं होतं, प्रत्यक्षात रानातून आलेलं आहे. पूल बंद झाल्यामुळे तुम्ही इकडून आला, आता तुम्ही बांधाऱ्या उभा आहे, याच्यावर काय 4 व्हीलर 2 व्हीलर जाऊ शकत नाही, बरोबर? बरं, किती वेळ झाला तुम्ही इथं उभा आहे? बऱ्याच वेळ झाले. 2 तास उभा आहे. 2 तास? 2-2.5 तास उभा आहे. बरं, तुमचं गाव मूळ कुठलं? दिगंजी उंबरगाव. पूर्ण नाव सांगा. शिलमन. बरं, तुमचं? उंबरगाव. माझं विलास तुकाराम कुठे. मूळ गाव? कुठे वस्ती. कुठे वस्ती? दिगंजी. हां, दिगंजी. बरं, प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्यात आलेली आहे काय महापुरामार्फत? प्रशासनाचं कोणी आलेलं दिसत नाही. प्रशासनाला मला वाटतं काही माहिती नसणार आहे. बरं, तुम्ही प्रशासनाला अजून काही माहिती नसणार आहे, कारण का लिंगविरे आणि दिगंजीला जाणाऱ्या वड्यावरती सुद्धा आता पाणी आहे. त्यामुळे ते लोक इकडं येऊ शकत नाही. बरं, प्रवासात उशीर झालेला तुमचं कोणतं महत्वाचं काम बिघडलं का? काम म्हणजे आमच्या हातावर अडकले. बरं, अजून आजच्या दिवसाची हाजरी नाही. माघारी चालतोय आम्ही. वाहन अडकले. सकाळपासून जेवण काय नाही, नाश्ता पाणी काय नाही. बरं, आणि पुलामुळे जो रस्ता पूर्ण बंद झालेला आहे, लिंगविरे आणि राजेवाडी मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे, तो दाखवू शकताय कुठे? आहे ना बघा, या बाजूला आहे तो बंद रस्ता, तो पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे. पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे. आणि पुलावर कमीत कमी 3 फुटाचं पाणी वाहतं येतात आणि बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला 4 फुटापर्यंत आता पाणी आलेलं आहे. आणि अंदाजे हे माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 80,000 क्युसेक्स पाणी इथून चालू आहे. आणि पाण्याचा प्रवाह अजून वाढतोय. अजून वरतीचं पाणी येणार आहे. राजेवाडी तलावातलं पाणी अजून यायचं आहे. यामुळे शेतकरी बांधवावर काय मोठं नुकसान होणार आहे? शेतकऱ्यांचं आता बऱ्याचशा जमिनीमध्ये पाणी आहे. जमिनी आता खांदून गेलेल्या आहेत. आत्ता दिगंजीची काही मंडळी इथं आलेले आहेत. राजेवाडी मार्गे त्यांना यायचं होतं, प्रत्यक्षात रानातून आलेलं आहे. पूल बंद झाल्यामुळे तुम्ही इकडून आला, आता तुम्ही बांधाऱ्या उभा आहे, याच्यावर काय 4 व्हीलर 2 व्हीलर जाऊ शकत नाही, बरोबर? बरं, किती वेळ झाला तुम्ही इथं उभा आहे? बऱ्याच वेळ झाले. 2 तास उभा आहे. 2 तास? 2-2.5 तास उभा आहे. बरं, तुमचं गाव मूळ कुठलं? दिगंजी उंबरगाव. पूर्ण नाव सांगा. शिलमन. बरं, तुमचं? उंबरगाव. माझं विलास तुकाराम कुठे. मूळ गाव? कुठे वस्ती. कुठे वस्ती? दिगंजी. हां, दिगंजी. बरं, प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्यात आलेली आहे काय महापुरामार्फत? प्रशासनाचं कोणी आलेलं दिसत नाही. प्रशासनाला मला वाटतं काही माहिती नसणार आहे. बरं, तुम्ही प्रशासनाला अजून काही माहिती नसणार आहे, कारण का लिंगविरे आणि दिगंजीला जाणाऱ्या वड्यावरती सुद्धा आता पाणी आहे. त्यामुळे ते लोक इकडं येऊ शकत नाही. बरं, प्रवासात उशीर झालेला तुमचं कोणतं महत्वाचं काम बिघडलं का? काम म्हणजे आमच्या हातावर अडकले. बरं, अजून आजच्या दिवसाची हाजरी नाही. माघारी चालतोय आम्ही. वाहन अडकले. सकाळपासून जेवण काय नाही, नाश्ता पाणी काय नाही. बरं,